काही वेळातच तिचं जेवण झालं. तिच्या त्या नवऱ्याने बिल वगैरे दिला आणि दोघेही तिथून उठून जाऊ लागले. पण त्या जातानाच्या क्षणात देखील तिने राजकडे एक मादक असा कटाक्ष टाकला. राजने देखील स्मित हास्य करत उत्तर दिले आणि मग त्याने नजर मेनू कार्डवर वळवली. मांसाहारी पदार्थ बघून त्याची भूक प्रचंड वाढली होती. त्याने वेटरला आवाज दिला. मांसाहारी थाळी, तंदुरी कबाब, किमा असे तिथे असलेले बरेच पदार्थ त्याने मागवले. आजवर मांसाहारी जेवणासाठी त्याच्यामध्ये इतकी उत्तेजना कधीच नव्हती. मांसाहार सोडून त्याला 6-7 वर्ष होऊन गेली होती. पण आज काय माहिती त्याला काय झालेलं. जेवण आल्यावर तो अगदी एखाद्या जनावरासारखा त्या जेवणावर तुटून पडला. पोट भरेपर्यंत तो जेवला आणि बिल देऊन रूमवर आला. दारूची नशा आणि पोटभर जेवण आता मुक्त मनसोक्त पद्धतीने त्याला झोपायचं होतं. अंगावरचे सगळे कपडे त्याने उतरवले. बेडवर आडवा होत अंगावर एक रजाई पांघरली आणि तो थेट गाढ झोपेत हरवून गेला. इतकी शांत झोप त्याला आजवर कधीच लागली नव्हती. गाडीच्या हॉर्नच्या आवाजाने तो दचकून जागा झाला. डोळे चोळत तो जागा झाला आणि उठून बसला. आजूबाजूला खूपच दुर्गंधी पसरलेली होती. भानावर यायला त्याला काही सेकंद लागली आणि त्याने आजूबाजूला बघितलं आणि त्याच्या डोक्याला झिंझिण्या आल्या. ब्रिज खालची तीच त्याची झोपायची जागा. तो तिथं कसा पोहोचला त्याला काहीच आठवत नव्हतं. मी इथं कसा आलो? त्याने स्वतःच्या अंगावरचे कपडे बघितले. त्याच्या अंगावर तेच पांढरे कपडे होते जे त्याने घातले होते. त्या माणसाचे काहीच आठवत नव्हतं. त्याच्यापासून 10-15 फुटावर ब्रिज खालीच त्या फुटपाथवर कोणीतरी बसलं होतं. त्याने त्या व्यक्तीकडे नजर टाकली. तो व्यक्ती कोण आहे ते नीट दिसत नव्हतं कारण अंधार होता. रात्रीची वेळ होती. राजने आता दुसऱ्या बाजूला बघितलं. दुसऱ्या बाजूला कोणीही नव्हतं. पण राजला आठवतच नव्हतं तो इथे कधी आला. त्याने समोर पाहिलं. ब्रिजपासून काही अंतरावर कोपऱ्यात त्याची ती व्हॅन उभी होती. तो उठला आणि त्या व्हॅनकडे चालू लागला. व्हॅनच्या अगदी जवळ येत त्याने व्हॅनच्या आत डोकावलं आणि तो चाट पडला कारण व्हॅनच्या आत तीच सुंदर स्त्री होती. ती बेशुद्ध अवस्थेत सीटवर पडलेली आणि तिच्या बाजूला एक पोतं होतं. त्याने व्हॅनचं दार उघडलं. अलगदपणे तिच्या बाजूला असलेलं ते पोत त्याने स्वतःच्या जवळ ओढलं होतं. त्याने उघडून पाहिलं आणि त्याला धक्काच बसला. त्या पोत्यात खूप साऱ्या 500च्या नोटांची बंडल होती. मध्यंतरी काय घडलं होतं याबद्दल त्याला काहीही आठवत नव्हतं. त्याने परत एकदा स्वतःकडे पाहिलं. त्याच्या अंगावर ते पांढरे डाग नव्हते. त्याच्या पायाची ती जखमही बरी झालेली होती. त्याने आता ते पोतं तसंच ठेवलं आणि व्हॅनचं दार बंद केलं आणि मागे वळून त्याने परत एकदा पाहायला म्हणून मान वळवली आणि दचकून तो 4 पावलं मागे सरकला. त्याच्या अंगावर सरसरून काटा आलेला कारण तो त्याच्या मागेच उभा होता. मला सोडून का आलास? मला सोबत घेऊन चल, मला सोबत घेऊन चल. अगदी निर्विकार असा चेहरा, थंड असे हावभाव. तो माणूस म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून तोच म्हातारा होता जो त्याला कॉफीमध्ये निपचित निर्जीव अवस्थेत पडलेला दिसला होता. रसिक शहा. वारंवार ते एकच वाक्य बोलत होता. राज अक्षरशः थरथरत त्याच्यापासून आता 2-4 पावलं मागे सरकत व्हॅनच्या ड्रायव्हिंग सीटच्या बाजूला येऊ लागला. तो म्हातारा तेच वाक्य बडबडत होता. मला बरोबर घेऊन चल, मला सोबत घेऊन चल, मला तिथे का सोडून आलास? राज गाडीचं दार उघडून पटकन गाडीच्या आत बसला. त्याने काचा बंद करून घेतल्या. म्हातारा आता बाहेरून गाडीचे दार जोरजोरात हात मारून वाजवू लागला. त्याचा तो आवाज आणि दारावर हात मारल्यावर येणारा आवाज डोकं आणि कान बधीर करत होते. राजने आता दोन्ही कानांवर हात ठेवले आणि डोळे बंद करून घेतले. तो म्हातारा आता बाहेरून गाडीच्या दरवाजावर लाथा मारू लागला. धाड धाड. प्लीज दार उघडा,
प्लीज दार उघडा. राजने डोळे उघडले आणि तो दचकून झोपेतून जागा झाला. त्याच्या छातीची धडधड अजूनही तेवढीच होती. तो त्याच लॉजच्या रूममध्ये पलंगावर होता आणि त्याच्या रूमचं दार बाहेरून कोणीतरी स्त्री वाजवत होती आणि त्याला दार उघडायला सांगत होती. त्याने 2 मिनिटं दीर्घ श्वास घेत दोन्ही बाजूला खोलीच्या 4ही दिशांना बघितलं. त्या खोलीत तो एकटाच होता. अंधार झालेला. त्याला आता खिडकीतून बाहेर बघितल्यावर समजलं होतं. भिंतीवरच्या घड्याळात 11 वाजले होते आणि खोलीचं दार वारंवार वाजत होतं. आता त्याच्या लक्षात आलं की दार बाहेरून वाजवणारी तीच आहे, समोरच्या खोलीतली ती सुंदर स्त्री. तो पटकन पलंगावरून खाली उतरला. त्याने बाजूला काढून ठेवलेले कपडे पटकन अंगावर चढवले आणि आता तो दरवाजाजवळ आला आणि त्याने दार उघडलं. समोर ती उभी होती, खूपच घाबरलेल्या अवस्थेत. तिच्या चेहऱ्यावर प्रचंड टेन्शन दिसत होतं. खरंच सॉरी, इतक्या रात्री तुम्हाला त्रास देत आहे, पण काय करू, दुसरा काही मार्ग नाही. माझ्या मिस्टरांना बहुतेक हार्ट अटॅक आलाय, ते बेशुद्ध पडलेत. ॲम्ब्युलन्सला फोन करते, पण इथे जवळपास कुठेच ॲम्ब्युलन्स नाहीये. हॉटेलच्या रिसेप्शनला गेले, तो मदत आणायला बाहेर गेलाय, पण त्याला वेळ लागू शकतो. तुम्हाला कार ड्राईव्ह करता येते असं त्याने मला सांगितलं. प्लीज माझी मदत करा. आज लॉजमध्ये कोणीच नाहीये दुसरं. मिस्टरांना कारमधून आपण हॉस्पिटलला घेऊन गेलो तर त्यांचा जीव वाचू शकेल. ती रडत होती. राज क्षणभर तिच्या सौंदर्याला न्याहाळत राहिला होता, पण त्याच वेळी त्याच्यातली माणुसकी देखील अजूनही जिवंत होती. त्याने होकारार्थी मान हलवली. तो पटकन आतमध्ये गेला. खोलीच्या टेबलवर ठेवलेली गाडीची किल्ली त्याने घेतली आणि तो रूममधून बाहेर आला. रूमला त्याने कडी लावली आणि आता तिच्याबरोबर तिच्या खोलीत गेला. तिचा नवरा पलंगावरून खाली पडलेला आणि तसाच कोणतीही हालचाल न करता निश्चित पडून होता. त्याचे श्वास सुरू होते. नक्की किती वेळ झाला यांना असं पडून, राजने विचारलं. तरी 15-20 मिनिटे झाली असतील. घाबरू नका. इथे जवळपास हॉस्पिटल कुठे आहे तुम्ही सांगू शकाल तर आपण यांना लगेचच हॉस्पिटलला घेऊन जाऊ शकू. हो, इथून 5 किलोमीटर दूर माणगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक हॉस्पिटल आहे. मी परवा दिवशी इथे येताना पाहिलं होतं. रिसेप्शनवरचा मुलगा देखील मला तेच म्हणाला, ती म्हणाली. राजननी आता तिच्या नवऱ्याचं निश्चित पडलेलं शरीर खांद्याला धरून कसं तरी उचलून बेडवर ठेवलं आणि आता त्याने थेट त्या माणसाचं शरीर स्वतःच्या उजव्या खांद्यावरती घेत तो आता खोलीच्या बाहेर निघाला. 70-75 किलोचा तो व्यक्ती, पण राजनने अगदी सहजासहजी त्याचं ते शरीर खांद्यावर टाकलं होतं आणि अगदी सहजपणे पायऱ्या उतरत तो खाली आला. पायऱ्या उतरत उतरत आता तो लॉजच्या रिसेप्शनवरून बाहेर आला. ती देखील त्याच्या मागोमाग आली. तिने सोबत स्वतःचा मोबाईल आणि पैशाचं पाकिट घेतलं होतं, ज्यात कॉईन्स पण दिसत होती. ऐका ना, ती पहा आमची कार. आपण यांना आमच्या कारमधून घेऊन जाऊ शकू का? तुमच्या घरामध्ये यांना नीट ठेवता येणार नाही. हो ठीक आहे. तो आता तिच्या मागे मागे त्या कारजवळ गेला. कारचं दार उघडत त्याने त्या व्यक्तीला मागच्या सीटवर व्यवस्थित झोपवलं. सीट बेल्ट लावला. तो गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला. लगेचच बाजूच्या सीटवरती बसली आणि आता ते तिथून निघाले. कार चालवणं त्याच्यासाठी कोणती मोठी गोष्ट नव्हती. ती त्याला रस्ता सांगत होती आणि तो त्यानुसार गाडी चालवत होता. खरंच तुमचे आभार कसे मानावे तेच मला कळत नाहीये, ती म्हणाली. त्यात आभार कसले? माणुसकी म्हटल्यावर एवढं तर करायलाच हवं, राज म्हणाला. 5 किलोमीटरच्या पूर्ण प्रवासात राजने तिच्याकडे एकदाही बघितलं नाही. ती देखील त्या मनस्थितीत नव्हती की पुन्हा एकदा त्याला त्याच नजरेने पाहिल. रस्ता रिकामा होता. आजूबाजूला मनुष्यवस्ती देखील कमी होती. वातावरणात गारवा पसरलेला आणि हलका हलका पाऊस येऊ लागलेला. ते हॉस्पिटलच्या गेटमधून आत आले आणि त्याने गाडी थांबवली. तो गाडीतून उतरला आणि धावत रिसेप्शन काउंटरवर गेला आणि काही वेळातच
2 वॉर्ड बॉय स्ट्रेचर घेऊन धावत बाहेर आले. तिच्या नवऱ्याला त्यांनी व्यवस्थित स्ट्रेचरवरती ठेवत ते त्याला आतमध्ये घेऊन गेले. तिच्या जीवात जरा जीव आलेला वाटत होता. राज आता तिच्यासोबत पुन्हा एकदा रिसेप्शन काउंटरवर आला. तुम्ही सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करा, मी डॉक्टरांशी बोलतो, राज म्हणाला. तिच्या नवऱ्याला आता इमर्जन्सी रूममध्ये घेऊन जाण्यात आलेलं आणि एक डॉक्टर त्याची तपासणी करत होता. आवश्यक असलेली ट्रीटमेंट आता सुरू झालेली. डॉक्टर आता काही वेळातच त्या रूममधून बाहेर आले. त्याचवेळी ती देखील सगळ्या फॉर्मॅलिटी पूर्ण करून राजच्या बाजूला येऊन उभी होती. डॉक्टर ठीक आहेत ना? घाबरण्याचं काही कारण नाही ना? राजने विचारलं. तसं आता काही सांगता येणार नाही, अजूनही ते धोक्याच्या पातळीवरच आहेत. म्हणजे? तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेले तिने विचारलं. अहो घाबरू नका, आम्ही ट्रीटमेंट तर सुरू केली आहे, पण जवळ ते शुद्धीवर येत नाही तोवर काही सांगता येणार नाही. हा खूप मॅसिव्ह हार्ट अटॅक आहे. बाय द वे, तुम्ही त्यांच्या कोण? डॉक्टरने तिला विचारलं. मी बायको आहे त्यांची. त्यांना हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम किती वर्षापासून होता? आमचं लग्न आता 2 वर्षांपूर्वी झालं. तोपर्यंत मला काही माहिती नव्हतं, पण 1.5 वर्षांपूर्वी त्यांना एक हार्ट अटॅक येऊन गेला होता. बरं, ट्रीटमेंट सुरू केली आहे. काही तासांसाठी ऑब्झर्वेशन खाली ठेवण्यात येईल. आता काही सांगता येणार नाही, डॉक्टर म्हणाले. असं म्हणून ते निघून गेले. तिने ICUच्या दरवाजामधून आत बघितलं. ट्रीटमेंट सुरू होती. 1-2 शिकाऊ डॉक्टर त्यांच्या बाजूला उभे होते. तिच्या जरा जीवात जीव आला होता, पण अजूनही टेन्शन कमी झालं असं म्हणता येत नव्हतं. तुम्ही टेन्शन घेऊ नका, ते बरे होतील. तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी कॉफी घेऊन येतो. समोरच कॉफी मशीन होतं, राज तिला म्हणाला. आणि आता थेट कॉफी मशीनच्या इथे गेला. 2 ग्लासमध्ये त्याने कॉफी घेतली आणि तो तिला म्हणाला. आता थेट कॉफी मशीनच्या इथे गेला. 2 ग्लासमध्ये त्याने कॉफी घेतली आणि तो दोन्ही ग्लास घेऊन तिच्या जवळ आला. तिने कॉफीचा एक ग्लास हातात घेतला आणि शून्यात नजर लावून ती पाणावलेल्या डोळ्यांनी एकटक नुसती बघत राहिली. कॉफी घ्या, जरा बरं वाटेल. आणखी काही हवंय का तुम्हाला? राजने विचारलं. नाही. हो, तुम्ही आज जे काही केलंत माझ्यासाठी ते कधीच विसरणार नाही मी. तिने आता राजकडे बघितलं आणि एकटक त्याच्या नजरेत बघतच राहिली. तुम्ही कॉफी घ्या आणि शांत व्हा, आता ते सुरक्षित आहेत. आता दोघेही कॉफी घेऊ लागले. राजची नजर घड्याळाकडे गेली. 11:35 झाली होती. आता केवळ 25 मिनिट शिल्लक आहेत दिवस संपायला. जे दिवसभरात नाही झाले ते आता काय होणार? आता कसले मिळतात 10 लाख रुपये? राजने अपेक्षा सोडली होती. ऐका ना, तुम्ही जावा, मी थांबते इथं रात्री, ती म्हणाली. तितक्यात हॉस्पिटल प्रशासनाची एक महिला तिथं आली. मॅडम, ॲक्च्युली इथं थोडी वेगळी प्रोसिजर आहे. पेशंटसोबत आम्ही कोणाला थांबू देत नाही. त्यासाठी तुम्हाला इथल्या ऑफिसकडून एक पास घ्यावा लागेल आणि ऑफिस बंद झाले, त्यामुळे तुम्हाला आता पास मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला रात्री पेशंटसोबत इथे थांबता येणार नाही. हवं तर तुम्ही उद्या सकाळी या. ऑफिस उघडलं की तुम्हाला ते पास देतील आणि मग तुम्ही उद्या रात्री इथे थांबू शकाल. मलाही तसंच वाटते. इथे थांबून काही तसा फार उपयोग होणार नाही. ऑब्झर्वेशन खाली आहे ते आता. मॅडम, मला वाटते आपण निघावं. तुम्ही पण खूप धावपळ झाल्यामुळे थकलेल्या दिसत आहात. तुम्ही पण आराम करा. आपण उद्या सकाळी येऊ, राज म्हणाला. एक काम होतं. खरं तर मगाशी देखील माझ्या लक्षात आलं नाही. गाडीत पेट्रोल भरावं लागणार आहे. खरं तर आपल्या लॉजपासून अर्धा किलोमीटर अंतरावर एक पेट्रोल पंप होता, पण संध्याकाळी आम्हाला तिथे जाऊन पेट्रोल भरायचे देखील होतं, पण राहूनच गेलं. आणि रात्री मगाशी इतक्या घाई गडबडीत माझ्या लक्षातही आलं नाही. गाडीत थोडंच पेट्रोल राहिलं असेल. ठीक आहे, इथे जवळपास कुठे पेट्रोल पंप आहे का? त्याने तिथे आलेल्या त्या महिलेला विचारलं. हो आहे, 2 किलोमीटर पुढे. 12:15पर्यंत चालू राहील. तुम्ही आता गेला तर तुम्हाला पेट्रोल भरता येईल. बरं मॅडम, मला थोडं तुमच्याशी बोलायचं होतं. काही पेपर्सवरती सिग्नेचर राहिली आहे.
आणि डिपॉझिटची रक्कमही थोडी कमी पडत आहे, तर आपण थोडं बोलूया का? ती महिला तिला म्हणाली, अहो काही काळजी करू नका, मी क्रेडिट कार्ड सोबत आणलेली आहेत. ती म्हणाली, ऐका ना, तुम्ही जाऊन पेट्रोल भरून येता का? मी तर या फॉर्मॅलिटी पूर्ण करून बाहेर येऊन थांबते. राजला देखील ते पटलं. त्याने घड्याळात बघितलं, 11:40 झाले होते. तो बाहेर आला, गाडीत बसला. गाडी स्टार्ट करून तो त्या बाईने सांगितलेल्या दिशेला निघाला. पेट्रोल पंप 2-2 किलोमीटर पुढे होता. दोन्ही बाजूला घनदाट झाडी आणि निर्मनुष्य असा तो रस्ता. स्ट्रीट लाईटचा काय तो तोडका मोडका प्रकाश. राज गाडी घेऊन आता पुढे आला आणि त्याला समोर काही अंतरावर पेट्रोल पंप दिसला. पेट्रोल पंप चालू होता. पेट्रोल पंपवर एकच मध्यमवयीन असा माणूस दिसत होता, जो तंबाखू मळत उभा होता. राज आता गाडी घेऊन पेट्रोल पंपच्या आत गेला. 2000 रुपयांचे पेट्रोल त्याने गाडीत भरलं. अचानक मागून एका हॉर्नच्या आवाजाने तो दचकला. मागे एक अँबॅसिडर गाडी उभी होती. आतमध्ये 3 जण बसलेले दिसत होते. तिघांनीही डोक्यावर मंकी कॅप घातलेल्या आणि तोंडाला मास्क लावलेलं होतं. तिघांकडे बघून असं वाटत होतं जणू दरोडेखोर किंवा लुटारू असतील. त्या माणसाने मग्रुरीत परत एकदा हॉर्न. राजने गाडी स्टार्ट करून तो तिथून निघाला. गाडी पेट्रोल पंपावरून बाहेर पडली आणि अगदी काही फूट अंतरावर पुढे आली होती आणि अचानक गचके देत गाडी बंद पडली. राजने 2-3 वेळा स्टार्टर मारला, पण गाडी स्टार्ट झाली नाही आणि अचानक मागून गनफायरचा आवाज त्याच्या कानावर पडला. तो आवाज पेट्रोल पंपाच्या बाजूने येत होता. राज पटकन गाडीतून उतरला. बाजूला असलेल्या झाडीचा आधार घेत तो आता पेट्रोल पंपच्या भिंतीजवळ आला आणि त्याने नजर टाकली. त्याला धक्काच बसला, कारण ज्या माणसाने काही क्षणापूर्वी त्याच्या गाडीत पेट्रोल भरलं होतं, तो जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता आणि ती अँबॅसिडर गाडी आता वेगाने पेट्रोल पंप बाहेर येत होती. ती गाडी त्याच्या गाडीपासून वेगाने अगदी काही फूट पुढे गेली असेल आणि तितक्यात गाडीच्या आतून एक गनफायरचा एक आवाज झाला. गनफायरचा तो आवाज झाला आणि अगदी दुसऱ्या क्षणाला ते ज्या झाडांच्या खालून जात होते, त्यातल्याच एका मोठ्या झाडाची एक फांदी तुटून त्या गाडीच्या पुढच्या काचेवर पडली. गाडीचं संतुलन बिघडलं आणि गाडी रस्त्याच्या कडेलाच असलेल्या एका मोठ्या झाडावर जाऊन धाडकन आदळली. गाडीचा वेग जास्त होता. आता त्याच्यापासून 30-40 फुटावरती गाडी झाडावरती आदळलेली. राज आता धावत त्या गाडीजवळ आला आणि त्याने गाडीच्या आतमध्ये डोकावलं. गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या व्यक्तीचे डोळे उघडे होते आणि एक बुलेट त्याच्या डोक्यातून आरपार झालेली. त्याचे डोक्यातून रक्तच रक्त वाहत होतं. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या माणसाच्या मानेतून गाडीच्या स्टीअरिंग व्हीलचा पाईप आरपार घुसून त्याचा जीव जागीच गेला होता. गाडीच्या ड्रायव्हिंग सीट शेजारी असलेल्या सीटवर बसलेल्या माणसाच्या डोळ्यातून त्या विंडशील्डची एक काच विचित्ररित्या घुसून आतपर्यंत गेलेली दिसत होती आणि त्याच माणसाच्या मांडीवर एक बॅग दिसत होती. राज ते सगळं बघतच राहिला. त्याचे हातपाय थरथरत होते. गाडीच्या डॅशबोर्डवर एक गावठी कट्टा दिसत होता. तसेच ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या माणसाच्या पायाशीही एक गावठी कट्टा दिसत होता. त्याने खिशातून रुमाल काढला. पहिलं तर त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि मग रुमाल तसाच हातात ठेवत गाडीच्या ड्रायव्हिंग सीट शेजारी असलेल्या सीटच्या जवळचा दरवाजा उघडला. त्या माणसाच्या मांडीवर ठेवलेली ती बॅग त्याचं लक्ष वेधून घेत होती. त्याने बॅग उघडली आणि आतमध्ये 500च्या नोटांच्या गड्ड्या बघून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याचवेळी त्याची नजर त्या व्यक्तीच्या हातातील घड्याळाकडे गेली. घड्याळात 11:55 झाली होती. राजने पटकन ती बॅग स्वतःकडे घेतली. गाडीचे दार बंद केलं आणि तो धावत आता स्वतःच्या कारजवळ आला. तो गाडीत बसला आणि मोबाईल मधल्या घड्याळाकडे त्याची नजर गेली. एक्झॅक्ट 12 वाजले होते.
आणि आता त्याच्याकडे 10 लाख रुपये होते. त्याने इच्छा केली होती की आज दिवस संपायच्या आत माझ्याकडे 10 लाख रुपये असावेत. ती आता पूर्ण झाली होती. गाडीचा स्टार्टर त्याने मारला आणि गाडी आता एका क्षणात सुरू झाली होती. हेही त्याला समजलं नव्हतं की मगाशी गाडी का बंद पडली होती आणि का सुरू होत नव्हती. सगळं काही अगदी नैसर्गिकरित्या घडून येत होतं. तो तर त्याच्या खोलीत झोपला होता. अचानक त्या स्त्रीचे दार वाजवून तिच्या नवऱ्याला त्या दोघांनी इस्पितळात भरती करणे, तिच्या गाडीतलं पेट्रोल कमी असणं, राजचं गाडी घेऊन पेट्रोल पंपावर येणं, पेट्रोल भरून तिथून निघताना बरोबर त्याची गाडी बंद पडणं आणि मग घडलेला पुढचा अपघात आणि त्याला मिळालेले 10 लाख रुपये हे योगायोग होते की आणखी काही. राजला काहीच कळत नव्हतं. त्याच्या मनात एक अनाहूत भीती आणि त्याचवेळी प्रचंड शक्तिशाली झाल्याची भावना, या दोन्ही गोष्टी एकाच वेळी नांदत होत्या. गाडी घेऊन तो आता काही अंतर पुढे आला. समोर हॉस्पिटलची इमारत दिसत होती. इमारतीच्या गेटजवळच ती उभी होती. इतका वेळ त्याने तिला नीट पाहिलेलं नव्हतं, पण आता का कोणास ठाऊक त्यांनी तिला नीट निहाळून पाहिलं. एका पंजाबी सूटमध्ये ती फारच आकर्षक दिसत होती. इतका वेळ तिच्या नवऱ्याची खालावलेली तब्येत, टेन्शन, प्रेशर या नादात त्याने तिला त्या नजरेने पाहिलेलं नव्हतं. पण आता सगळं काही निवांत झालेलं. त्याला जणू एक वरदानच मिळालं होतं. गाडी त्याने तिच्या जवळ आणत थांबवली. ते पोतं त्याने गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलं, जेणेकरून तिला दिसणार नाही. गाडीचं दार उघडून ती त्याच्या शेजारच्या सीटवर येऊन बसली आणि आता ते तिथून निघाले. बाय द वे, या गडबडीत मी तुमचं नाव देखील विचारलं नाही. माझं नाव राजवर्धन. नाव तर मला तुमचेही माहिती नाही. माझं नाव आशावरी मोहिते. ते माझे मिस्टर रमाकांत मोहिते. आता कुठे ती जरा नॉर्मल झाल्यासारखी वाटत होती. राजने एक स्मित हास्य केलं आणि रस्त्यावर नजर वळवली. तुम्ही इथे कशासाठी आला होता? म्हणजे फिरायला की काही कामानिमित्त? तिने विचारलं. काम होतं, थोडं वैयक्तिक, म्हणून आलेलो, राज म्हणाला. बोलता बोलता आता तिची नजर वारंवार राजच्या नजरेला भेटू लागली. काही वेळापूर्वी तिच्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला होता आणि तो सिरियस होता. ही गोष्टही आता तिच्या वागण्यात आणि बोलण्यात कुठेही जाणवत नव्हती. ती एकदम नॉर्मल झालेली. सकाळपासून 2-3 वेळा जी काही त्यांची नजरानजर झाली होती, तेव्हा ती जसे जशी राजकडे बघायची, अगदी तसंच आता ती राजकडे बघू लागली होती. राजचं तर नशीबच पालटलं होतं. मागच्या सीटवर 10 लाखांनी भरलेलं पोतं, बाजूला अगदी मनासारखी हवी ती सुंदर स्त्री होती आणि तो जे बोलत होता, जी इच्छा करत होता, ती आता पूर्ण होत होती. काही वेळातच ते लॉजच्या गेटमधून आत आली. त्याने गाडी त्याच्याच व्हॅनच्या साईडला पार्क केली. ती कारमधून उतरली आणि लॉजच्या इमारतीकडे चालू लागली. राजने तिच्या नकळत पटकन गाडीच्या मागच्या सीटवर ठेवलेलं ते पोतं खाली उतरवलं आणि त्याच्या व्हॅनचं दार उघडून आत ठेवलं आणि पटकन लॉजच्या इमारतीमध्ये शिरला. ती लॉजवाल्या पोराशी बोलत होती. कसे आहेत आता साहेब? त्याने विचारलं. आहे ठीक, ती म्हणाली आणि थेट ती तशीच पायऱ्या चढून वर जाऊ लागली. राज तिला मागून पाहत होता. पुढे जात ती जिन्याच्या मध्यभागी जात थांबली आणि तिने मागे राजकडे बघितलं. तिच्या नजरेत एक आमंत्रण होतं, पण ती परत तशीच पुढे निघून गेली. राजही थोडा वेळ तिथेच थांबला आणि मग स्वतःच्या रूममध्ये निघून गेला. काही वेळ त्याने खोलीत आतमध्ये येत खिडकीतून बाहेर वाहनकडे बघितलं. त्याला ते पैसे स्वतःच्या जवळ ठेवायचे होते. ते पैसे त्याला मोजायचे होते. इतके पैसे एका वेळी त्याने आजवर आयुष्यात कधी बघितलेले नव्हते. 10-15 मिनिटे तशीच गेली आणि तो आता हळूच रूममधून बाहेर आला. समोर तिच्या खोलीचं दार बंद होतं. आपली लाईट्स देखील सुरू होते, पण कसला आवाज येत नव्हता. कदाचित ती लाईट सुरू ठेवूनच झोपली असावी. राज आता हळूच तिथून खाली आला. रिसेप्शनवरचा पोरगा देखील आता झोपला होता खुर्चीवर. राज पटकन बाहेर आला. व्हॅनच्या जवळ येत त्याने दार उघडलं.
ते पोतं उचललं आणि गाडी लॉक करून तो आता पटकन आत आला. रूमच्या आत येत त्याने ते पोतं बेडवरच उलटं केलं. 500च्या नोटांच्या व्यवस्थित मोजलेल्या एकूण 20 गड्ड्या होत्या. बरोबर 10 लाख. ना 1 रुपया जास्त ना 1 रुपया कमी. नक्की होते कोणते लोक आणि एवढी केस कुठून लुटली होती? कुठली बँक लुटली होती? पण या गड्यांकडे बघून तर तसं वाटत नाहीये. बँकची कॅश असती तर त्यावर बँकशी निगडीत काहीतरी निशाण नक्कीच दिसली असती, पण तसं काही नव्हतं. त्याने नोटाही नीट बघितल्या. खऱ्या होत्या याची खात्री झाली. अचानक दार वाजलं. तो दचकला. त्याने कॅश पटकन पोत्यात भरली आणि पोतं तिथल्या कपाटाच्या वर ठेवून दिलं आणि दाराशी आला, जरा घाबरलेला. एवढ्या रात्री कोण आला असेल आता? पोलीस तर नसतील? कोण आहे? मी आहे, आशावरी. तिचा आवाज ऐकून जरा कुठं जीव भांड्यात पडला. त्याने दार उघडलं. क्षणभर तो तिला नुसता बघतच राहिला. अंगावर एक ब्राऊन कलरची सिल्कची नाईटीही, तसाच सिल्कचा रोब होता. केस मोकळे सोडलेले आणि चेहरा जणू आताच तिने पाण्याने धुतला होता असा फ्रेश. काय झालं? सगळं ठीक आहे ना? राजने विचारलं. मला एकटीला भीती वाटते त्या रूममध्ये, ती म्हणाली. मी इथे येऊ? तिने विचारलं. राजच्या अंगावर शहारा आला. ती आता थेट रूमच्या आत शिरली. तिचा तो मादक सुगंध संपूर्ण खोलीत पसरू लागला. चालत जात ती बाजूच्या खुर्चीवर जाऊन बसली. राजनी खोलीचं दार बंद केलं आणि तो पलंगावर बसला. किती स्ट्रेंज आहे ना हे सगळं. काही तासापूर्वी आपण एकमेकांसाठी पूर्णपणे अनोळखी होतो आणि आता आपण. ती बोलता बोलता थांबली. हो, खरं तर मी कोणावर सहज विश्वास ठेवत नाही, पण का कोणास ठाऊक तुम्हाला बघितलं आणि त्या क्षणीच मला जाणवलं तुम्ही खूप वेगळे आहात. तुमच्याकडून एक खूप पॉझिटिव्ह वाईब येते. मला सुरक्षित वाटतं तुमच्यासोबत. पण त्याचवेळी तुमच्याबद्दल खूप कुतूहल जागृत होतं. मला जाणून घ्यायचंय तुमच्याबद्दल. मी कसं सांगू मला कळत नाहीये. ती मन भरून बोलत होती. राज फक्त ऐकत होता. धन्यवाद, तो एवढंच म्हणाला. मला एक कळलं नाही, तुमच्यात आणि तुमच्या मिस्टरांमध्ये वयाचं इतकं अंतर कसं? काय सांगू आता. घरच्यांच्या दबावामुळे करावं लागलं. त्यांची पहिली बायको काही वर्षांपूर्वीच वारली. त्यांना एक मुलगी आहे पहिल्या बायकोपासून. ती बँगलोरला असते शिक्षणासाठी. माझे वडील आणि रमाकांत बिझनेस पार्टनर होते. एका लँड डीलमध्ये केस झाली यांच्या कंपनीवर. 12 कोटीची भरपाई द्यावी लागणार होती. वडिलांकडे इतके पैसे नव्हते. त्यात रमाकांत यांनी वडिलांच्या वाटणीचे 6 कोटी भरण्याच्या बदल्यात माझ्याशी लग्न करायची अट घातली. मलाही करावं लागलं. वडिलांनाही खूप वाईट वाटलं. कदाचित त्याच एका गोष्टीने त्यांना आतून पूर्णपणे खच्ची केलं. वर्षभरापूर्वीच त्यांचं निधन झालं. आता या जगात मी एकटीच आहे. रमाकांत फक्त मला ट्रॉफी वाईफ म्हणून मिरवतात. बाकी आमच्यात तसं फार काही नाहीये. ती बोलत होती. ती बोलता बोलता रडू लागली आणि राज तिच्या जवळ गेला. तिच्या खांद्यावर हात ठेवत त्याने तिला धीर दिला. ती उठून उभी राहिली आणि तितक्यात लाईट गेले. अंधारामुळे ती घाबरली आणि राजला घट्टपणे बिलगली. अंधार तर फक्त निमित्त मात्र ठरलं. त्या दोघांना एकमेकांच्या जवळ यायला निमित्तच हवं होतं. ते दोघेही एकमेकांच्या मिठीत सगळं काही विसरून बसले. पण आत्मे आणि शरीर देखील हळूहळू एकरूप होऊन गेली होती.